आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. घराणेशाहीला ठाम विरोध करण्याची भूमिका सातत्याने मांडणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्येच आता त्याला छेद देणारा निर्णय समोर आला आहे. राज्यसभेचे खासदार म्हणून धनंजय महाडिक यांना संधी दिल्यानंतर अवघ्या काही काळातच त्यांचे सुपुत्र युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांची थेट राजकीय लॉन्चिंग करण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करत त्यांचे स्वागत समारंभही मोठ्या थाटामाटात पार पडला. या नियुक्तीमुळे पक्षातील निष्ठावंत संघर्षातून वर आलेले कार्यकर्ते नाराज झाले असून घराणेशाहीला विरोध ही भूमिका केवळ भाषणापुरतीच होती का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून एका कुटुंबातील 2 पिढ्यांना एकामागोमाग एक महत्त्वाची पदे देण्यामागे नेमका निकष काय याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे इतर पक्षावर घराणेशाहीचा आरोप करत राजकीय लाभ मिळवणाऱ्या भाजपनेच हा निर्णय घेतल्याने समाजमनात चर्चांना उधाण आले आहे. घराणेशाहीला विरोध हा भाजपचा मूलमंत्र ही केवळ राजकीय सोयीपुरता वापरला जाणारा घोषवाक्य असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून या निर्णयाबाबत स्पष्ट भूमिका मांडली जाणार का, की निष्ठावंतांची नाराजी दुर्लक्षित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.